नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे अमरावती शहर पोलीस भरती संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे. ती म्हणजे लेखी परीक्षेसाठी उत्तीर्ण उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि कट ऑफ जो डिक्लेअर करण्यात आलेला आहे. तर याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही अमरावतीची ही यादी आहे. आता यादीमध्ये जर बघाल तर 19 ते 24 तारखेदरम्यान अमरावती शहरमध्ये हे झालं होतं ग्राउंड यांचं. तर इथे बघितलं तर जे या यादीमध्ये कोणाला जर तुम्हाला आक्षेप असेल तर 29/6/2024 पर्यंत 11 वाजेपर्यंत तुम्हाला ईमेल करायचा cp.amravati@mahapolis.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला मेल करायचा किंवा इथं कॉल नंबर दिला 0721255100 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि हे करायचं आहे. आता जर तुम्ही पाहाल तर इथं ओपनमधून जर पाहिलं तुम्ही ओपनमधून तर ही विद्यार्थ्यांची यादी आहे जे ग्राउंडसाठी पात्र आहेत. तर याच्यामध्ये बघा ओपनसाठी बघा हे कॅन्डिडेट जे आहेत ओपनसाठी तर टोटल विद्यार्थी ओपनसाठी जर पाहिले ओपनसाठी हे सगळे विद्यार्थी आहेत 65 विद्यार्थी दिसत आहेत. त्याच्यानंतर इथं 82 झालेले आहेत. त्याच्यानंतर यादीवरती 99 विद्यार्थी आहेत. ओके, इथंही तुम्ही बघाल तर 116 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 113, त्याच्यानंतर 150 हे सर्वसाधारणचे आहेत. 150, 167, त्याच्यानंतर 184, त्याच्यानंतर 184 आणि 201, त्याच्यानंतर 218, 235 ही यादी आता इथे बघू शकता. आता कट ऑफ बोलायचं झालं तर 39 कट ऑफ जो आहे तो ओपन साठीचा कट ऑफ असणार आहे. महिलांसाठी जर बघितला महिलांसाठी जर पाहिला तर कट ऑफ जो असणार आहे महिलांसाठी तो 37 मार्कांच्या जवळपास असेल. 37 पेक्षा कमी असू शकतो. 37 मार्कांचा कट ऑफ आहे. शेवटची विद्यार्थिनी जी आहे ती 37 मार्कांसाठी आहे ही. त्याच्यानंतर स्पोर्ट्समनसाठी जर बघितलं तर स्पोर्ट्समनसाठी हा कट ऑफ 32 मार्कांच्या जवळपास आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड 32 मार्क, होमगार्ड 31 मार्क, प्रोजेक्ट अफेक्टेड 30 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतर होमगार्डसाठी 30 मार्कांसाठी आहे. 28 मार्कांसाठी होमगार्डसाठी, प्रोजेक्ट अफेक्टेड 26 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतर अर्थक्वेक अफेक्टेड 28 मार्कांसाठी, अनाथसाठी 30 मार्कांचा कट ऑफ आहे. एससी साठी जर बघितलं तर हा कट ऑफ जो आहे एससी साठी तर एससी साठी बघितलं तर हा कट ऑफ लागणार आहे एससी साठी 32 मार्कांसाठीचा. 32 मार्कांसाठी कट ऑफ आहे. महिलांसाठी कट ऑफ जो आहे फिमेल रिझर्वेशनचा तो 28 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतर एसटी साठी जर पाहिलं तर हा कट ऑफ जो आहे एसटी साठीचा हा 30 मार्कांचा कट ऑफ आहे. महिलांच्या बाबत जर बघितलं तर हाच कट ऑफ 25 मार्कांसाठीचा आहे. विजे बाबत जर पाहिलं तर कट ऑफ जो आहे तो आहे विजे ए साठीचा हा आहे 36 मार्कांसाठी आणि महिलांसाठी जो कट ऑफ आहे तो आहे 31 मार्कांसाठी. त्याच्यानंतर महिलांचा ह्याच्यासाठी एनटीबी साठी हा कट ऑफ जो आहे तो आहे 36 मार्कांसाठी, 35 मार्कांसाठी आणि महिलांच्या बाबत जर बघितलं तर हा 26 मार्कांसाठी कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एनटीसी साठी कट ऑफ जर बघितला तर हा कट ऑफ आहे एनटीसी साठी कट ऑफ आहे 34 मार्कांचा आणि महिलांसाठी बघितला तर हा कट ऑफ आहे 28 मार्कांसाठीचा कट ऑफ आहे एनटीसी साठी. एनटीडी साठी जर पाहिला आपण एनटीडी साठी कट ऑफ जो आहे तो 28 मार्कांसाठी आहे. एसबीसी साठी कट ऑफ जो आहे तो आहे एसबीसी साठी कट ऑफ 33 मार्कांसाठी. ओबीसी साठी कट ऑफ जो आहे तो आहे ओबीसी साठी कट ऑफ 33 मार्कांसाठी. महिलांसाठी जर बघितलं तर हा कट ऑफ आहे महिलांसाठी फिमेल रिझर्वेशन 31 मार्कांसाठी. ओबीसी मध्ये 30 मार्कांसाठी कट ऑफ आहे. 30 पेक्षाही जास्त कमी 30 मार्कांसाठी आहे. महिलांसाठी अजून कमी असेल, खाली विद्यार्थिनी असतील महिलांसाठी.
तर हा आहे 26 मार्कांसाठी कट ऑफ. स्पोर्ट्समन 26 मार्क, होमगार्ड 26 मार्क. SC/BC साठी जर बघितला तर हा कट ऑफ आहे 33 मार्कांसाठी कट ऑफ दिसत आहे. 32 मार्कांचा कट ऑफ दिसत आहे. 32 SBC साठी, SC/BC साठी 32 मार्कांचा कट ऑफ आहे हा. अजून खाली दिसतात 29 मार्कांसाठी. अजून खाली आहे 26 मार्कांचा, 26 मार्कांसाठी कट ऑफ आहे. महिलांसाठी बघितला तर हा कट ऑफ 25 मार्कांसाठी आहे. EWS साठी जर पाहिलं तुम्ही कट ऑफ तर हा 25 मार्कांचा कट ऑफ आहे. तर एवढे कमी कट ऑफ लागलेले आहेत. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.